परभणी जिल्ह्यामधल्या जिंतूर नगर परिषदेसाठी देखील मतदान पार पडणार आहे। यासाठी राजकीय पक्ष प्रचारासाठी आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। जिंतूरमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या लढत दिसते आहे, तर काँग्रेस देखील या ठिकाणी मैदानावरती उतरते आहे। निवडणुकीच्या संदर्भात जिंतूरकरांच्या मनात नेमकं काय आहे बघूयात। नेमक्या या शहराच्या समस्या काय आहेत? पालकमंत्री झाल्यानंतर मेघना बोर्डीकर एक वर्षभरामध्ये इथं काय बदल घडलाय का हे जाणून घ्यायचं आपल्याला। जिंतूरचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही सामान्य नागरिक आहेत। मला सांगा, काय नेमक्या समस्या या शहरामध्ये अजूनही प्रलंबित आहेत? इथे एक मोठा प्रश्नाचा एक पाण्याचा प्रश्न आहे। येलदरी जे आहे आमचं धरण इतका जवळ असून पण 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येते। रोड खूप खराब आहे आणि एक वर्षात काही असं काही चेंज झालं असं आम्हाला दिसलेलं नाही। या ठिकाणी वरती तर दोन्ही एकच आहेत, परंतु या आम्हाला तर असं वाटतं की या जिंतूरमध्ये फक्त निवडणूकच नावाला निवडणूक घेतात काय। कारण की निवडणूक आली की सर्व हे पक्ष एक दुसऱ्याला नमस्कार चमत्कार दाखवितात आणि निवडणूक मुद्द्यावर होत नसून मालावर होती। त्यामुळे आम्हाला सांगायचं असं आहे की या ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे। कोणतीही गोष्ट या सगळे मार्केट कोणते असेल मार्केट नाही आहे, सुविधा कोणतीही गोष्ट नाही आहे। कारण की या ठिकाणी गार्डन नाही आहे, मुलांना कुठे खेळायचं म्हणजे तर ग्राउंड नाही आहे आणि मेडिकल सुविधा नाही आहेत। अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत। तर मला यावेळी एका हिंदी कवीच्या काही ओळी आठवतात की आप कहते हैं हमें दर्द कहाँ होता है, आप कहते हैं हमें दर्द कहाँ होता है, एक जगह हो तो बताए की यहाँ होता है। म्हणजे मूलभूत सुविधांचा खूपच अभाव आहे, धुळीचं प्रमाण खूप। फक्त मला एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे की जे काही राजकारण या ठिकाणी होत आहे, जे लोक इलेक्शन लढत आहेत, त्यांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर हे जे आजचे निवडणूक आहेत त्या झाल्या पाहिजेत, तर जनतेचं भलं होईल। मला तर वाटते सर्वप्रथम इथं प्रशासनावर कुठल्याही विरोधकाची किंवा सत्ताधाऱ्याची वचक नाहीये। प्रशासनाचा पूर्णपणे मनमानी कारभार आहे। ज्या पद्धतीने आपण नगरपालिका पहा किंवा पंचायत समिती पहा किंवा काही बघा, पूर्णपणे प्रशासन हे ढिसाळ झालेले आहे, त्यांचा मनमानी कारभार चालू आहे। त्याच्यामुळे प्रशासनावर वचक असणं आवश्यक आहे। मग विरोधी पक्ष आतापर्यंत इथं नगर परिषदेला मुख्याधिकारी सुद्धा नियमित नव्हता। 100% इथले राजकीय जो पक्ष आहेत ज्यांचा समज नगराध्यक्ष होतो, ते लोक वरून दबाव आणून व्यवस्थित त्या माणसाला त्या अधिकाऱ्याला काम करू देत नाहीत। हे आतापर्यंतचा इतिहास आहे। इथला विकास होणार का असं वाटतं? विकास करण्यासाठी हे दोन्ही पक्ष जे आहेत हे फक्त त्यांच्या जवळचा सयाजीराव असं उमेदवार दिलेले असं एकंदरीत असं वाटत आहे। यामुळे ते काय ठरवते दोघांपैकी ज्याचा नगराध्यक्ष होईल ते सयाजीराव राहील आणि वरून आदेश येईल ते काम करताना असं वाटते मला। विकास तर आता लोक काय वाटत नाही होईल म्हणून, कारण आतापर्यंत आमच्या येलदरी धरण उशाला आहे, पण आतापर्यंत 7व्या 8व्या दिवशी जिंतूर शहराला जर पाणी येत असेल तर मला वाटत नाही या विकासाच्या दृष्टिकोनातून उद्याची निवडणूक होईल म्हणून। एकूणच जर बघायला गेलं आपण तर ज्या इतर शहरांच्या समस्या आहेत त्याच या शहरांच्या सुद्धा ह्याच शहराची समस्या आहे। कारण मूलभूत सुविधांवरच ही निवडणूक होते आणि जर मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर मग पालकमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष म्हणून भांबळे जर इथं असतील किंवा तिसरा पर्याय काँग्रेस असेल किंवा अजून कोणी असतील, या सर्वांनी या प्रश्नांवर काम करणं गरजेचं बनलेलं। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, जिंतूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.